शाहू महाराज छत्रपती यांनी मतदानाचा अधिकार बजावलेला आहे. मतदानाचा आपण अधिकार बजावलेला आहे. काय नागरिकांना आवाहन करणारा मतदानासाठी? आपलं आपलं हक्काचं मतदान वाया घालू नका. आपण या बाहेर पडा आणि मतदान करा. कशा पद्धतीचं सरकार येईल इथून पुढच्या काळामध्ये असं वाटतं आपल्याला? चांगलं सरकार येईल. जनतेसाठी काम करणारं सरकार येईल. आणखीन फसवणूक वृत्तीचं सरकार येणार नाही. ज्या पद्धतीनं आपण महाराष्ट्रामध्ये प्रचाराची पातळी घसरलेली बघतोय, त्यावरून काय वाटतंय की लोक कशा पद्धतीनं जागरूकपणे मतदान करतील? पातळी घसरली. एक आज थोडंसं मुंबईमध्ये काल दिसून आलं आपल्याला. आणि त्या तऱ्हेचं पैशाचा उपयोग हा लोकशाहीमध्ये करू नये कोणी. महाविकास आघाडीचं सरकार येईल का आणि ते स्थिर असेल का? निश्चित या कॅपेला स्थिर असेल, कारण मागच्या वेळेसचा त्यांना अनुभव आहे. आणि अनुभवामुळे आणि आता विचार बदलणारे कोण निवडून येणार नाहीत. आणि म्हणूनच स्थिर सरकार येईल चांगलं. तर आपण बघितलं की या ठिकाणी आता विचार बदलणारे कुणी निवडून येणार नाहीत आणि नक्कीच स्थिर सरकार महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं येईल असा विश्वास शाहू महाराजांनी व्यक्त केला. कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.